नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज आम्ही प्रेस घेता त्याचे खास उद्दिष्ट म्हणजे जो दिवाळी निमित्त पेडणे आमच्या शहरा भितर दीपरंग ह्या कार्यक्रमाचे आयोजन जाता। शेनवार दीस 25 तारीख ह्या कार्यक्रमाचे आयोजन पेडणे बाजारपेठेन जातले। सो दीपरंग हो पुरस्कृत केल्लो आसा आमचे माननीय आमदार श्री प्रवीण भाई आर्लेकर हांच्या सौजन्यान हो कार्यक्रम आज आमी लोकां फुड्यान घेवन येता। वार्षिक जशे कार्यक्रम पेडण्यान दिवाळी निमित्त जायत असतात आनी तातूंत भितर मागीर वेगवेगळे स्पर्धा आसतल्यो, वेगवेगळे स्टेज परफॉर्मन्सीस आसतल्यो। तातूंत भितर हांव एक खास अशी मंडळी कार्यक्रमांची तुमच्या फुडें घेवन आमी येतात। दीपरंग हो दिवाळी निमित्त खास कार्यक्रम। फुडें कशे स्पर्धा आसतले त्या निमित्त आमकां किशोर सर सांगतो। नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम या ठिकाणी आकाश कंदील स्पर्धा जी पेडण्यामध्ये आपले आदरणीय आमदार प्रवीण भाई आल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्यांदा या ठिकाणी या मतदारसंघात भव्य दिव्य अशी आकाश कंदील स्पर्धा होत आहे। गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या दिमाखात ही स्पर्धा साजरी झाली होती। यावर्षी सुद्धा तेवढ्याच दिमाखात या ठिकाणी ही आकाश कंदील स्पर्धा होणार आहे। तर गोव्यातील सर्व जे आकाश कंदील स्पर्धक आहे यांना आव्हान करतो की पेडणे मतदारसंघाचे प्रवीण भाई आल्लेकर सदोदित अशा प्रकारची स्पर्धा आहे ती कलाकारांसाठी आयोजित करत असतात आणि खऱ्या अर्थाने ही तर सर्वांना जे आपले आकाश कंदील करणारे आहेत त्यांना सर्वांना ही एक परभणीच आहे। त्यामुळे सर्व गोव्यातील आकाश कंदील करणाऱ्या स्पर्धकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी आकाश कंदील स्पर्धा जी पेडणे तालुका मर्यादित आहे आणि तशीच अखिल गोवा पातळीवर सुद्धा आयोजित केलेली आहे। पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेला भव्य दिव्य अशी बक्षिसं ठेवलेली आहे। यामध्ये प्रथम बक्षीस 21,000 आहे, द्वितीय बक्षीस 15,000 आहे, तृतीय बक्षीस 11,000 रुपये आणि पेडणे तालुका मर्यादित 10 उत्तेजनार्थ बक्षीस 10 स्पर्धकांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे अखिल गोवा पातळीवर जी स्पर्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा 21,000 प्रथम बक्षीस आहे, द्वितीय 1,000, 15,000 आणि तृतीय 11,000। त्याचप्रमाणे 5 बक्षिस 2,000 ची उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील। तर गोव्यातील सर्व जे स्पर्धक आहेत आणि आपल्या पेडणे तालुक्यातील आकाश कंदील स्पर्धक आहेत जे कलाकार आहेत त्यांनी या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपली जी पेडण्यातील सर्व जी आयोजित कार्यकारिणी आहे त्याचप्रमाणे आपले आर्लेकर जे आहेत यांच्या मार्गदर्शनाने होत आहेत। तरी मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की ह्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं। ही स्पर्धा या ठिकाणी 25 तारीखला स्पर्धकाचं जे नाव नोंदणीकृत आहे ते 4:30 ते 6:30 पर्यंत होईल। तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपापल्या परीने ही स्पर्धा यशस्वी करावी आणि या पेडणे मतदारसंघातील आपले जे प्रवीण भाई आल्लेकर आहेत त्यांचा एक उत्साह वाढवा। कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक भाग घेतील त्यांना प्रवास खर्च म्हणून 500 रुपये सर्वांना दिले जाईल। म्हणजे ज्याला आपण मानधन म्हणतो। प्रत्येकी ज्यावेळी नाव नोंदणीकृत होईल आणि आकाश कंदील ज्या ठिकाणी लावला जाईल त्या ठिकाणी त्याला 500 रुपये मिळणार। तरी सर्वांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या सहकार्याने आणि मोठ्या प्रमाणे भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असं मी सर्वांना आव्हान करतो। पुढे जाताना मी सांगू इच्छितो की ही स्पर्धा पर्यावरण पूरक या विषयावरती असेल तर सर्वांनी याचं भान ठेवून या स्पर्धेमध्ये आत्ताच म्हणजे अजून 2-3 दिवस त्यांना बाकी राहिलेला आहे। सर्व स्पर्धकांनी ही 25 तारीख आहे ती आपापल्या परीने या ठिकाणी येऊन सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी। त्यामुळे आपले जे सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना त्यांचा उत्साह वाढेल आणि याच्याही परीने म्हणजे पुढच्या वर्षी आणखी मोठ्या दिमाखाने ही स्पर्धा यशस्वी केली जाईल। धन्यवाद।
तर या कार्यक्रमाच्या निमित्त दिनांक 25 ऑक्टोबर रोजी हा सबंध कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे आपल्याला माहीत आहे की एक कुमारी केतकी माटेगावकर ही या ठिकाणी आपला गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर सगळ्या पेडण्यातील तसेच सबंध गोव्यातील श्रोत्यांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी की मुद्दाम तुम्ही या सबंध कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्या. टाइमपास मूव्ही या चित्रपटामध्ये तिनं काम केलेलं आहे. अशी एक लोकप्रिय अशी कलाकार या ठिकाणी आपल्या गायनाचा कार्यक्रम स्वररंग आपल्यासमोर त्या ठिकाणी ठीक 8 वाजता सादर होणार आहे. तर परत एकदा सगळ्या समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमास आमंत्रित करतो. तसेच त्याच दिवशी म्हणजे जो स्वररंग हा कार्यक्रम संपल्यानंतर 10 वाजता खास महिलांसाठी आमचे पेडण्याचे लाडके आमदार प्रवीणभाई आल्लेकर यांनी महिलांसाठी खास दिवाळी धमाका हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी महिलांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण उपस्थिती लावून या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी खास महिलांसाठी विनंती करतो. आणि ह्या एक सांगू इच्छितो की जो आकाशवाणी स्पर्धा आहे आमच्या किशोर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या स्पर्धेसाठी संपर्क करण्यासाठी आपण नवसो कशालकर, राजेश पेडणेकर किंवा समीर कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा आणि ह्या स्पर्धेला सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 ही आहे. याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.